शंकर विशेषचा संघ असेल, दुसरीकडे दामत संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. तर दामत संघ पहिल्यांदाच नाईटची स्पर्धा खेळतोय आणि पहिल्या टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी पाहतोय आपण इनगाव संघाच्या वतीने ऍज अ ओपनर्स म्हणून पाहतोय. एकीकडे शंकर विशे कॅप्टन ऑफ टीम, दुसरीकडे विकी कडाव. तर दामतचे मन्नान नजीज या ठिकाणी आल्यात, त्यांना विनंती आहे स्टेजवरती यायचंय. मन्नान नजय तर आना है मंच के ऊपर. तर सामना सुरू होतोय. 5 षटकांचा सामना असेल. तर पहिलं षटक दामत संघाच्या वतीने गोलंदाज कुराम नजय. तर डावकरी हाताचा फलंदाज पाहतोय आपण शंकरला. योजन स्ट्राईक पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. तर 25 मिनिटाचा अवधी असेल दामत संघ, आपण लक्ष ठेवा. वर्मा सर, पहिला चेंडू यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू फेकला होता, मात्र चेंडूची लाईन थोडीशी लेग स्टंपला होती. मात्र पहिल्याच बॉलवरती स्ट्रॉंग अपील केलं होतं. शंकर सारखा फलंदाज होता. स्ट्राईक वरती एक धाव एकवटली जातोय. एकने स्वतः संघाचं खातं खुलं केलं जात आहे. तर एकीकडे पाहतोय आपण दामत संघ, दुसरीकडे याचा विभागातील इनगाव संघाला पाहतोय. मगाची मॅच मात्र थोडंसं वन साइड मॅच पाहायला मिळाला आणि गोरेगाव संघाने आपल्या होम ग्राउंड वरती मात्र क्रिकेटची दादागिरी प्रस्थापित केली. अतिशय चांगली धावसंख्या उभी केली. प्रथम सत्रामध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली गोरेगाव संघाच्या वतीने 64 धाबा. यावेळेस मात्र मिस टाइम शॉट होतोय. चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकला होते, मात्र झेल सुटला जातोय आणि जीवनदान मिळतोय ते मात्र फलंदाजाला. तर या ठिकाणी झेलचा अचूक अंदाज बांधता आला नाहीये, कारण झेल बराच वेळ हवेत होता. तर झेल सुटलाय. फलंदाज होते या ठिकाणी विकीचा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढतोय. खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू मात्र वाईट लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि या 3 धाबा कंप्लीट केल्या जातात. तर खूप अनुभव आहे या गोलंदाजाकडे. कुरम नजेला पाहतोय आपण. गोलंदाजी करण्यासाठी एक डावखुऱ्या आणि एक उजव्या हाताचा फलंदाज इनगाव संघाच्या वतीने. हा चेंडू पुल करायचा होता. बॅट वरती व्यवस्थित नाहीये. पुन्हा एकदा अपील केलाय. चेंडू मात्र शॉर्ट लेगला जातोय आणि तेथून मात्र एक धाव मिळेल ती संघाला. एकने धावसंख्या पुढे सरकते. 7 धावा धावपडकावरती आल्यात. त्याच्यानंतर मात्र लढत असेल ती दापिवली पक्ष खाड्याचा पाडा. तर या 2 संघामध्ये लढत असेल. लोअर फुलटरचा चेंडू होता. फायदा उठवू शकला नाहीये. मिडॉनला डायरेक्ट हिट देण्याचा सुद्धा प्रयत्न होता, देऊ शकले नाहीये आणि याच दरम्यान एक धाव मिळतो त्या संघाला. अद्यापपर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो या कुराम नजे यांच्याकडून.
यावेळेस पुन्हा एकदा हलकस अपील केलंय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट दिलाय मात्र एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जातोय. तिसऱ्यांदा या पहिल्या ओव्हरमध्ये अपील केलं गेलंय आणि धावसंख्या धावपळकावरती फक्त 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 9 धावा धावपळकावरती. तर चला दामद संघ जास्त वेळ करू नका. 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्या समोर. लगेच क्षेत्ररक्षण लावा. प्रत्येक ओव्हरमध्ये एकत्र येऊ नका प्लीज. आणि पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर तिसऱ्यांदा अपील केलं गेलंय आणि ते सुद्धा शंकरच्या अगेन्स्ट. कारण शंकर एक चांगला शैलीदार फलंदाज आहे. बरीच वर्षे पाहतोय विभागामध्ये इनगाव संघाच्या वतीने चांगला फ्लाइंग स्टार्ट देत असतोय. VPL असो BPL असो चांगली कामगिरी करताना शंकरला पाहिलंय. स्वतः संघनायक होते आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज दुसरं षटक साब. तर गोरेगाव एंड कडून पहिला चेंडू बॅक टू बॉलर केलतोय. अतिशय चांगला वेगवान चेंडू ड्राईव्ह केला होता मात्र जाऊन सरळ स्टंपला अदलतोय आणि तोपर्यंत मिळतंय ते पुन्हा एकदा एक धाव. अद्यापर्यंत या इनगाव संघाचा विचार केला तर चाचपडत खेळतोय संघ. ज्या मोठ्या पडक्यांची अपेक्षा होती, गरज होती, ती मात्र पूर्ण करू शकले नाही अद्यापर्यंत. एवढी चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये कुरमच्या वतीने पाहायला मिळाले आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हा चेंडू शॉर्ट पुल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि साधा सोपा झेल टिपला जातोय. अतिशय चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. तर विकी बाद झाल्यात. या ठिकाणी फटका चांगला होता. थोडीशी ताकद मी म्हणेन कमी पडली आहे. या ठिकाणी डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक उभे होते. चांगला झेल टिपलाय. स्वतःला सावरलेलं स्टेज केलंय. सीमारेषेवरती अगोदर लक्ष केंद्रित केलंय की चेंडू बाहेर जात नाहीये ना. अचूक झेलचा अंदाज बांधला आणि फलंदाज बाद केलं गेलाय. तर पहिल्याच विकेटचं पतन. चला फलंदाज जा लवकर. दुसरा वन डाऊनचा फलंदाज रोशन कडव मैदानामध्ये येत असताना हा चेंडू ऑफ ड्राय करतोय. चेंडू पॉइंटच्या वरून. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे मात्र तरी सुद्धा चेंडूला अडवलंय. तिसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातात त्या या धावपळकावरती. धावसंख्या 13 धावा. या धावपळकावरती पाहायला मिळतात आपल्याला. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं 3 क्षेत्ररक्षक थर्ड या सर्कलच्या बाहेर. हा चेंडू स्क्वेअर ऑफ दी विकेट केलतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय वेगवान फटका. क्षेत्ररक्षक होते त्याच्याकडून मिसफील्ड होते आणि पहिला संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय तो इनगाव टीमच्या बाजूने. तर रोशन कडवच्या बॅट मधून हा पहिला चौकार येतोय आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीला एकेरी दुहेरी धाबा आल्या
शंकर सारखा फलंदाज मैदानामध्ये असताना सुद्धा एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं गेलंय आणि त्याच्यानंतर मात्र रोशनने एक चौकार या ठिकाणी प्रस्थापित केलाय. तोच फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र हलकसा अपील केलं गेलंय गोलंदाजाच्या वतीने. मात्र पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलं जातोय गोलंदाजाच्या वतीने. दुसरे षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय आणि त्याचा पाहत असताना मात्र या ठिकाणी पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट. गॅप मध्ये चेंडू केला. डीपिश कबरला. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड पास आहे आणि दुसरा चौकार पाहतोय आपण रोशोगोडेच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकात मात्र 21 धावा. दापडकवरती या षटकात मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकात मात्र 12 धावा खर्च करतोय तो 7. चला लवकर करा, फास्ट घ्या. पंच आपण सुद्धा त्यांना ताकीद करा, वॉर्न करा. तिसरे षटक पुन्हा एकदा कुराम नचे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं त्या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. एक एक्सपिरियन्स गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोअर फुलटरचा चेंडू होता. ड्राईव्ह करतोय चेंडूला मिड विकेटला. चेंडू मात्र जमिनी लगत जातो. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यास कंप्लीट केली जाते. गुड रनिंग. अतिशय चांगलं रनिंग पाहायला मिळतोय. पहिले धाव घेत असताना मात्र कॉल दिला जातोय कम फास्ट आणि दुसरी धाव मात्र लगेचच एकवटली गेली. या दोन्ही धावसंख्या 23 वरती पोहोचवली जातोय. तिसरे षटक मार्गास पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती या 2 धावा. क्षेत्ररक्षण आता मात्र पूर्णपणे विखुरलेलं, विसावलेलं आणि फैलावलेलं. शंकरसाठी ऑफलाईनचा चेंडू होता. ड्राईव्ह करतोय चेंडूला. एक धाव कंप्लीट. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्यात आला होता कुरामच्या वतीने. जरी सुद्धा 2 चौकार आले त्याच्यानंतर मात्र 1 किंवा 2 धावा एकवटल्या गेल्या. तेवढी चांगली गोलंदाजी पाहतोय. पण या पहिल्याच सत्रामध्ये ज्या ठिकाणी शंकरकडून खूप अपेक्षा होत्या, शंकरने स्वतः सांगितलंय की आम्ही एक मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू या दामत संघाच्या अगेन्स्ट. कारण गोलंदाजी सुद्धा फार सुरेख आहे इंगाव संघाची. बरेच वेळा त्यांनी मात्र सामने गोलंदाजीच्या जोरावरती जिंकल्यात. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. दैव बलवंतर या फलंदाजाचा शपळ होऊन खेळत होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला चेंडूने. एस्टनच्या वरून गेला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता. निलेश जाधव यांचं सुद्धा आगमन. त्याचबरोबर पाहतोय आपण रोहनला. हा चेंडू पुन्हा एकदा हलकसा अपील करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. बाकी ती चांगली रनिंग. लेग बायच इशारा येतोय धर्मेंद्रजी वर्मा यांचा. आणि या 2 धावा पाहायला मिळतात. जरी सुद्धा मोठे फटके येत नसले तरी सुद्धा एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं गेलंय.
तिसरे षटक मार्गस्थ पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेस मात्र जास्त उंची गाठली होती चेंडूने मिड विकेटला येतोय दुसरी धाव कंप्लीट केली आहे थ्रोपैकी मात्र व्यवस्थित होती कलेक्टिंग बरोबर नव्हती आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या स्कोर 28 धावा 28 रन्स 28 धावा लावल्या गेल्या जास्त मात्र सिंगल डबल पाहायला मिळतात 2 चौकारांचा अपवाद वगळला तर हे सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय जो मात्र शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र पॉइंटच्या दिशेला या ठिकाणी जो पॉइंट खाली होता पूर्णपणे तिथे मात्र फाटवलं जातोय लोअर पुलटरचा चेंडू ड्राईव्ह करतोय पॉइंटच्या दिशेला तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण होत असताना 2 धावा कंप्लीट केल्या पुन्हा एकदा तिसरे धावेचा प्रयत्न यस आणि या पूर्ण केल्या जातात 3 धावा सुद्धा तर इथून मात्र षटक समाप्त होते ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानामध्ये तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकात 31 धावा धावपडकावरती एक फलंदाज गमावला तो मात्र त्या इनगाव संघाने तर लक्ष्मीकांत शेलार यांचं आगमन झालंय उर्फ लाल्या निश्चितच वांगणी परिसरातील एक चांगला क्रिकेटपटू त्याचबरोबर रोहन जाधव असतील निलेश जाधव यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन पाहायला मिळतं आपल्याला तर याच्यानंतर टॉस साठी सज्ज राहायचंय दापिवली संघ आणि खाड्याचा पाडा हे 2 संघ षटकांचा खेळ संपला 31 धावा धावपडकावरती जवळजवळ 10 पेक्षा थोडीशी सरासरी जास्त पाहायला मिळतोय मात्र पूर्ण चांगले असू शकेल का तर नाहीये मगाशीच पाहिलं आपण 64 धावा कुठल्या गेल्या होत्या तर मैदानावरती काल सुद्धा रात्रीमध्ये पाहिलं तर 50 ते 55 धावा होत होत्या तर आज सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं आणि शेवटची 2 षटकं उर्वरित शिल्लक असतील आता मात्र शंकरला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल जे चौकार षटकार मारावा पाहिजे होते यायला पाहिजे होते ते आले नाहीयेत जरी धावफलक हलता असला एकेरी दुहेरी सिंगलला जास्त प्राधान्य दिलं गेलंय आणि 4थं षटक गोलंदाज मिराजला पाहतोय या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल करतोय बराच वेळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षक पुढे आले होते मात्र 2 क्षेत्ररक्षक यास अडवलं गेलंय चेंडूला 2 धावा द्विधा मनस्थितीत होते दुहेरी मनस्थितीत पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक पुढे आले नंतर गेला होता आणि या 2 धावा पुल करायचा होता चेंडू मात्र अतिशय वेगवान चेंडू फेकलाय फलंदाज पाहतोय आपण रोशनला पाहिलं जातो या ठिकाणी मात्र 4थं षटक असताना बेलचा या ठिकाणी डायरेक्ट हिट दिलं जातोय 2 धावा पुन्हा एकदा यास कंप्लीट केली गेली आहे धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि तिसरी धाव घेत असताना
फलंदाजाला परतावं लागेल. हे झालं की मैदानामध्ये चांगला खेळ चालला होता आणि चुकीचा कॉल, फलंदाज बाद. तर रोशन बाद होतोय. तर चांगला खेळ करण्यासाठी इनगाव संघाला आमचे महेश केवने यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज. तर फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय पंकज. आता मात्र काही कमी चेंडू शिल्लक असतील त्यामुळे थोडासा धावसंख्येचा वेग हा वाढवावा लागेल. हा चेंडू तो स्ट्रॉंग अपील केलं होतं मात्र तोपर्यंत फलंदाज यस बाद झालाय. या ठिकाणी पाहिलं तर लेग बिपरचा अपील पंचांनी उचलून धरलाय आणि फलंदाज मात्र आल्या मार्गे परतावा लागतोय आणि तिसरा विकेट होतोय. पंकज कडव मात्र बाद होत आहेत. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 35 धावा. दोन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज दीपक कडव मैदानामध्ये येतात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. तो मात्र फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय तो दीपकला मैदानामध्ये आल्यात. पुढे आले होते, थोडासा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. तर 4 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय आणि धावसंख्या फक्त 36 धावा आहेत. 36 रन, 36 धावा धावपळीवरती. या षटकात मात्र अतिशय चांगली गोलंदाजी मिराजची पाहायला मिळाली. 5च धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकात पाहिलं तर 10 धावा आणि पुन्हा एकदा या षटकात फक्त 5च धावा. त्यामुळे येणाऱ्या या शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. शंकर सारखा फलंदाज मैदानामध्ये अद्याप आहे, मात्र जास्त एकेरी दुहेरी धावा आल्यात. एकी चौकार किंवा एकी षटकार नाहीये त्याच्या बॅटमधून. तर चला टॉस साठी यायचे दापिवली संघ आणि खाड्याचा पाडा. आमच्या मंचावरती दोन्ही कॅप्टन या आपण या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. तर वांगणीचे शब्बीरबाई यांचं आगमन झालंय, सरचे स्वागत. हा चेंडू लेग स्टंपला होता, पडल्यानंतर मात्र पंच वाईड चिकून करतात.
तर मुजे नजे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये. तर दामद संघाला ही संधी आहे. तर गोलंदाज सरफराज, राऊंडी विकेट शंकरसाठी. पुलटाचा चेंडू होता, यावेळेस कीपर बीट होतोय आणि ज्या धावा येत नव्हत्या मात्र या 5 धावा मिळाल्यात. 1+4 5 धावा. तर आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकला गेलाय. कीपर त्या ठिकाणी बीट झालाय कारण चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप इनला निघून गेलाय. तर धावसंख्या एकूण 42 धावा. तर 50-55 झाले तर एक फायटिंग स्कोर या ठिकाणी म्हणता येईल. शंकर विशेषारखा फलंदाज आहे मैदानामध्ये, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी धाव येणं महत्वाचं असेल. हा चेंडू लेग स्टंपला होता, पडल्यानंतर मात्र एस्टेनच्या वरून जातोय आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. सरफराज शेवटचं षटक आल्यात घेऊन आपल्या संघाच्या वतीने. तर चला जास्त वेळ करू नका, पहा आपले काही शेवटची मिनिटं शिल्लक राहिल्यात. हा चेंडू लेग स्टंपला होता, पडल्यानंतर बाहेर निघाला आणि पंच पुन्हा एकदा वाईडची खूण करतात. एक धाव अवांतर रूपाने मिळतो त्या संघाला. फुलटॉस या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा संधी होती शंकरकडे. आज काय झाले शंकरला मात्र सूर गवसला नाहीये. तर चला काड्याचा पाडा संघाचा कॅप्टन याच आहे टॉस साठी. राऊंडी विकेट गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळेस मात्र कर्पूस समाचार घेतलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. नो मिस्टेक. शंकरची खेळी मात्र समाप्त होतो या ठिकाणी. फार मोठा धक्का लागला तो इनगाव टीमला. तर चला जा लवकर फलंदाज. तर अद्याप 3 चेंडूंचा खेळ पर्याप्त असेल. तर मोठा फटका खेळायचा होता शंकरला मात्र बॅट वरती व्यवस्थित चेंडू आला नव्हता. थोडीशी ताकद पुन्हा एकदा कमी पाहायला मिळाली आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र सुरेख झेल टिपला. और द विकेट आता येणं मात्र पसंत केलंय सरफराजने. पुन्हा एकदा लोअर फुलटोचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगली गोलंदाजी. 5 चौकार आल्यानंतर मात्र लगेचच वापसी केली आहे. 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. एकूण टोटल 3 चेंडू डॉट फेकलेत. तर दुसऱ्या चेंडूवरती या 5 धाबा आल्या होत्या. तर रमेश खान बंदे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. चेंडूला ड्राईव्ह करतो या ठिकाणी झेलची शक्यता होती कबसला मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय का? यस नाहीये, नकार दिला गेला. एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दामद संघाच्या बाजूने.
44 धाबा, फक्त 44 धाबा झाल्यात. शेवटचा बॉल असेल तर या चेंडूवरती विकेट घेतली तर 700 रुपये. मुजू नजे यांच्याकडून. तर निश्चितच चांगला चेंडू पहा. गोलंदाज सरफराजने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे स्लॉगरच्या षटकामध्ये. आणि खास करून या षटकामध्ये एक बाईचा चौकार सोडला तर फक्त 2च धाबा त्याच्या व्यतिरिक्त खर्च केल्यात ते मात्र सरफराजने. आणि येथून मात्र 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 44 धाबा आणि 45 धाबांचं लक्ष असेल, टार्गेट असेल ते मात्र दामस संघासमोर. तर चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. तर टॉस केला जाईल. तर 2 संघनायक आहेत. एकीकडे दापिवली टीम असेल, दुसरीकडे पाहतोय आपण खाड्याचा पाडा या टीमला मुजम्मिल नजीर. तर टॉस कॉट. तर खाड्याचा पाडा संघ टॉस जिंकलाय. आपण काय डिसाइड करणार आहे? फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करणार. तर विपक्षी संघ दापिवली संघ आहे. बऱ्याच वेळाच लढती झाल्या असतील, मात्र या संघाला कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्लॅन नाही. आम्ही अजून त्यांच्या विरुद्ध खेळलो नाहीये. कमीत कमी आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मग एकंदरीत नाईटचा विचार केला तर पहिल्यांदाच स्पर्धा खेळता, मात्र या वांगणी शहरामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय, काय म्हणणं असेल? आयोजन तर छान आहे आणि आम्ही पहिल्यांदाच खेळतो त्यामुळे थोडासा प्रेशर राहील आमच्यावर. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. अतिशय चांगली प्रतिक्रिया होती. दापिवली संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. अशा वेळेला या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त किती धावेचं टार्गेट ठेवू शकतो? 55 ते 60 रन. मग आपल्याकडे असे कोणते फलंदाज असतील की ज्यांच्यावरती पॉवर प्ले मध्ये खास करून मोठे फटकेबाजी करण्यासाठी माहीर असणारे फलंदाज? तुषार आहे, महेश आहे, मी आहे, ऋषिकेश आहे, सूरज, मच्छिंद्र कुमार, पूर्ण टीमच आहे. तर निश्चितच म्हणजे एकंदरीत खोलवरती फलंदाजी असलेला दापिवली संघ पाहायला मिळतो आपल्याला. त्या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूपच चांगले आहे आणि आम्ही इथे पहिल्यांदा खेळायला आलोय आणि नाईट मध्ये आम्ही दुसऱ्यांदा खेळतोय. ओके, थँक्यू. तर अतिशय चांगली प्रतिक्रिया दोन्ही संघनायकांनी नोंदवली आहे. टॉस जिंकलाय. तर याच दरम्यान आमचे भालचंद शेठ कांबरे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर टॉस जिंकलाय तो मात्र या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो काड्याचा पाडा टीमने. तर निश्चित आमचे बाबू शेठ यांनी मात्र एटीएम खुलं केलंय आमच्या प्रेक्षकांसाठी. 2000 ना 200 का? तर 200 रुपयाचं पारितोषिक आयवा जेल साठी बाबू शेठ यांच्याकडून. आणि नेहमीच ते मात्र आमच्या तर बॅट्समन जायचंय. बॅट्समन दामस संघ प्लीज वेळ नका करू आपण. तर बाबू शेठ यांच्याकडून आयवा जेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि शौकत बुबेरे यांच्याकडून 200 म्हणजे टोटल 400 रुपयाचं पारितोषिक आमच्या प्रेक्षकांसाठी असेल जर आयवा जेल टिपला तर सीमारेषेच्या बाहेर. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती विनोद पाटील यांना. धन्यवाद जगदीश. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत प्रथमच वांगणी शहरामध्ये विद्युत प्रकाश झोतातील स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आणि गोरेगाव क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रेंड चषक 2019 पर्व पहिलं. आणि आज या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील मैदानावरती पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना तुम्ही पाहतायत. दामत हा संघ नेरळ विभागातला एक जबरदस्त संघ, मात्र पहिल्यांदाच हा संघ रजनी क्रिकेट खेळतोय. मात्र त्याच्या समोर जो संघ इंदगाव, या इंदगाव संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 44 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 45 धावा करायच्या त्या दामत संघाला. आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी कुर्राम आणि त्याचबरोबर अबिद
गोलंदाज बाळाराम. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळतात मिड विकेटच्या दिशेने. तर या दरम्यान आपण पाहतो सिंगलने अकाउंट ओपन केले गेले. प्रत्येक षटकाराला 300 रुपये कुर्राम आणि आबिद साठी हे पारितोषिक आलेले आहे. तो कुर्राम आणि आबिद या सलामीच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 300 रुपये आहेत. सिंगल आले. स्ट्राईकला मात्र आबिद येतोय. गोलंदाज बाळाराम. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शफीर खोत यांच्याकडे पारितोषिक आहे. तर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. तर करायच्यात 45 धावा म्हणजे 9.00 हे आस्किंग रेट राखावं लागेल. लक्ष छोटंसं वाटतंय मात्र नाईट स्पर्धेमध्ये कधी काय घडेल आणि विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. बाळाराम. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. ते मात्र डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चांगला बॅकअप देत आहेत गोलंदाज स्वतः. 3 धावा. भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. काल देखील अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक शेवटचा सामना देखील पाहत होते. लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी www.tenniscricket.in ने उचललेली आहे आणि गौरव सावंत यांची संपूर्ण टीम. ओमकार सावंत तुम्ही पाहू शकाल आमच्या अगदी समोर फ्रंट कॅमेरात सांभाळतात. त्याचबरोबर निखिल कांबळे जे काल होते आज आहेत की नाही माहिती नाही. आणि त्याचबरोबर आमचे प्रशांत पवार आहेत ऑनलाईन स्कोरर आणि त्यांच्या सोबत आहेत सागर. हा चेंडू फुल टॉस होता. मिडॉनच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑनला आणि अनिलचा थ्रो खूप चांगला होता. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. व्हॉट अ थ्रो. काय थ्रो होता बघा. डायरेक्ट थ्रो या ठिकाणी आपण पाहतोय. अनबाउन्स थ्रो होता मात्र डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतोय आणि ते मात्र फलंदाज बाद होत आहेत ते कुर्राम. आणि पहिला धक्का दामत संघाला लागलेला आहे. इनगाव संघाला मिळणार हे सांघिक यश. खूप चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये अनिल वळवी खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि ते मात्र आपण पाहतो 4 या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का. नवीन फलंदाज येत आहेत शोएब. स्ट्राईकला आता मात्र अबिद आलेले आहेत. अबिद खोत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शोएब नजे आहेत. खुर्राम नजे बाद झालेले आहेत. 2 धावांचं योगदान खुर्रामने दिलं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना ते धावचीत झाले. आता मात्र बाळाराम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत. सोपा झेल ड्रॉप केलाय आणि इथे मात्र बघा काय घडते. आधीच धावफलकावरती कमी धावसंख्या आहे आणि जर अशा चुका तुम्ही कराल तर या धावसंख्येचं संरक्षण करणं फार कठीण होईल या संघासाठी. आणि झेल तर इकडे सोडला होता आपण पाहिलं तर अनिलने ग्राउंड फिल्डिंग मगाशी खूप चांगली केली होती. डायरेक्ट हिट केलं होतं. फलंदाजाला बाद केलं होतं मात्र एक लॉलीपॉप झेल त्याने सोडलेलं आहे आणि इथे जीवनदान मिळालं. फलंदाज आपण पाहतोय यावेळेस अबिदला. जीवनदान क्रिकेटमध्ये खूप महागात पडतात. अशी अनेक उदाहरण आपण सातत्याने देत असतो. तर नासिर नजे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्या दरम्यान पहिले षटक संपलेले आहे. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडीशी चूक झाली होती. झेल ड्रॉप झाला होता मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी बाळाराम अनुभव काय असतो या ठिकाणी दाखवलेला आहे. 5 धावा खर्च केल्यात आणि इथून आता मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 40 धावा आणि आस्किंग रेट आहे 10.00. दामत संघ पहिल्यांदा नाईट स्पर्धा खेळतोय मात्र डेच्या भरपूर स्पर्धा गाजवलेल्या नेरळ विभागातला हा संघ या ठिकाणी आलेला आहे आणि खूप चांगला संघ म्हणून या संघाची ओळख आहे. तर बघूया कशा प्रकारे तोंड देत आहेत. 1 गडी गमावलाय. 5 या धावसंख्येवरती 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज स्वप्नील कडव येतात गोरेगावींकडनं. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा अबिद येत आहेत.
लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू वाईड पेक्षा जास्त वाईड होता आणि कहीं पे निगाह कहीं पे निशाणा जाना था जपान पोहोच गए चीन. आणि ते मात्र चेंडू लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचांनी वाईडचा इशारा केलाय. धावसंख्या धावफलकावरती 7. अनिल वेगवान चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात स्वप्नील वेगवान चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात मात्र दिशेपासून भरकटले. पहिला गोलंदाज बाळाराम हे देखील डावखुरे होते. हे गोलंदाज देखील डावखुरे आहेत आणि राऊंड द विकेट येत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला यावेळेस प्रथमच शोएब नझी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षक मात्र थोडीशी चूक करत होते. ती चूक झाली देखील होती मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलला. एसटीच्या मागे आहेत एसटी रक्षक रोशन आहेत. तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक मी म्हणेन स्वप्नील कडव. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर फेकला होता मात्र त्यानंतर हा चेंडू ऑफ स्टिकवर ठेवला आणि चेंडूला नक्कीच थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात डावखुरे गोलंदाज ज्यांना नेहमीच एक आम्ही म्हणतो की ईश्वरी देणगी लाभलेली असते. चेंडू बाहेर काढण्याची कला त्यांना जन्मजात अवगत असते. हा चेंडू सुरेख होता. त्या ठिकाणी स्लीप मध्ये खूप चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि बायच्या रूपाने एक धाव येते. एसटी रक्षकांना चूक झालेली आहे रोशनकडनं. हा चेंडू त्यांना गॅदर करता आला नाही आणि अशा प्रकारच्या चुका खूप महागात पडतील आपण पाहिलं तर इनगाव संघाला. कारण इनगाव संघ एक चांगला संघ आहे वांगणी विभागातला मात्र धावा तितक्याशा चांगल्या त्यांना लावता आल्या नाही धावफलकावरती. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षकांची साथ जर लाभली तर या सामन्यामध्ये नक्कीच थरार नाट्य तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅट निघायचा प्रयत्न. इथे बघा स्वतः गोलंदाज गेले होते शॉर्ट कव्हरच्या दिशेने. या दरम्यान एक सिंगल कम्प्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 9 धावा अजूनही करायच्या आहेत. इथून आपण पाहतो 36 धावा करायच्या आहेत आणि 36 धावा करण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही 21 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील कडव. हा चेंडू इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावची संधी होती मात्र स्वप्नील यांना लेग बायचा इशारा आहे पंचांचा आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 10. 35 धावा करायच्या आहेत. काल देखील जोवेली संघाने 47 धावा लगावल्यानंतर 48 धावसंख्येचं संरक्षण केलं होतं आणि 41 धावा करताना कानूर संघाला देखील भरपूर संघर्ष करावा लागला होता पहिल्या सामन्यात. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 4 चेंडूत 1 धाव झाली नाही आणि तो सामना मात्र जिंकला होता कासगाव संघाने. हा चेंडू आडव्या बॅटने खेळतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषे बाहेर निघून जाते. 4 धावांसाठी जोरदार प्रहार केला होता. क्रॉस द लाईन खेळले. गॅप होती खूप मोठी आणि त्या गॅप मधून चेंडूला पाठवला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता त्यावेळेस 14 धावा. कालची रात्र आपण पाहिलं तर लेटेस्ट स्टार धारोळ संघाने गाजवली. शेवटचा सामना त्याने कासगाव संघाला पराभूत केला आणि सुपर 4 मध्ये धारोळ संघ पोहोचलेला आहे. कवी शेंडेच्या येण्याने कमबॅक कवी शेंडेने केल्यानंतर या संघाची ताकद या संघाचा परफॉर्मन्स बायचा इशारा येतोय खूप चांगला पाहायला मिळाला आणि धारोळ संघाकडे खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. ऑलराऊंडर असणं फार गरजेचं आहे. अष्टपैलू कसा असावा कपिल देव यांनी दाखवला. अष्टपैलू कसा असावा इयान बॉथम इंग्लंडसाठी दाखवला. त्यानंतर जॅक कॅलिस एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि भारताकडे आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडूंची नेहमीच उणीव आपल्याला पाहायला मिळाली. कारण भारताकडे अष्टपैलू खेळाडू आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक तर फलंदाजी करणारा जो अष्टपैलू खेळाडू असतो तो फिरकी गोलंदाजी करत असतो मात्र एक वेगवान अष्टपैलू वेगवान गोलंदाज आणि तितका चांगला फलंदाज आतापर्यंत भारताला सापडलेला नाहीये. विजय शंकर एक पर्याय आहे मात्र तितकी गती नाहीये. बघूया विजय शंकर यांची नियुक्ती झालेली आहे अंबाटी रायडूच्या जागेवरती. जो विजय शंकर आपल्या टॅरेसवरती नेट लावून प्रॅक्टिस करायचे आज तोच विजय शंकर मात्र भारतीय संघामध्ये दाखल झाले. तर विश्वचषकमध्ये निवड झालेली आहे. निधास ट्रॉफीमध्ये खूप मोठी चूक झाली होती. 40 चेंडूत 69 धावांची गरज असताना बांगलादेश विरुद्ध 18व्या षटकामध्ये भरपूर चेंडू डॉट गेले होते मुस्तकीर रहमानचे आणि त्यानंतर 12-34चं समीकरण असताना सामना कार्तिकने जिंकून दिला होता आणि भरपूर चर्चा झाली होती. विजय शंकर होते टीका देखील झाली होती. तर धावसंख्या 15-30 धावांची गरज आहे
आणि तोच विजय शंकर मात्र त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केला. भरपूर दबावाखाली आला होता. रोहित शर्माने विराट कोहलीने भरपूर त्याला पाठबळ दिलं. त्याला सांगितलं क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आणि आज विजय शंकरला आपण विश्वचषक या स्पर्धेमध्ये खेळताना पाहू शकाल. तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दीपक कडव आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही 30 धावा येणाऱ्या 17 चेंडू मध्ये करायच्या आहेत. मागच्या षटकात 10 धावा आल्या. 24 चेंडू 40 धावा हव्या होत्या. 10 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकात. त्यामुळे समीकरण 18 चेंडू 30 होतं. पहिल्या चेंडू डॉट फेकला दीपक कडव. अनुभवाची शिदोरी घेऊन खेळणारा हा खेळाडू. यावेळेस मात्र चेंडू खूप उंच गेलाय आणि त्या ठिकाणी झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप केला गेलाय बघा. आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत. गोलंदाज करून करून काय करणार. जेव्हा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तेव्हा कुठेतरी गोलंदाज मानसिक खच्चीकरण होतं. कारण जिथे फलंदाज बाद व्हायला हवा होता तिथे झेल ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. आपण पाहिलं तर सूरज होते. सूरज इथे आशेची किरण निर्माण करू शकले असते या झेल पकडून. मात्र इथे 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18. 27 धावांची गरज आहे 16 चेंडू मध्ये. सामना बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे. सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल येथे. या दरम्यान सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती आपण पाहतोय 19. आणि करायच्यात अजूनही 26 धावा. त्या देखील 15 चेंडू मध्ये. 15 चेंडू आणि 26 धावा. मैदानातील फलंदाज तुम्ही पाहताय शोएबला आणि अबीदला. अबीदला देखील जीवनदान दिले होतं. इथे मात्र अपील होतंय. लाऊड अपील. मात्र पंच सांगतायत की यष्ट्या सोडून जाणारा चेंडू होता. लेग बायचा इशारा आहे धर्मेंद्र सरांचा. आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे 1ने 20 धावा. अजूनही 25 धावा करायच्या आहेत. आणि चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि करायच्या आहेत विजयासाठी 25 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतात. वाडी शिलाँगच्या दिशेने चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि सुदैवाने चांगलं बॅकअप मिळतंय. आणि दरम्यान आपण पाहतो धावा पूर्ण होत आहेत 2. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 22. आणि आता समीकरण तुम्ही पाहिलं तर 13 चेंडू मध्ये करायचे आहेत. त्या ठिकाणी 23 धावा. 13 चेंडू 23 धावा. गोलंदाजी खूप चांगली होते. क्षेत्ररक्षणाची तितकीशी चांगली साथ लाभत नाहीये. त्यामुळे कुठेतरी धावा आपण पाहतोय दिल्या जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला बहाल केले जात आहेत. दीपक कडव ओव्हर द विकेट. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. बेल्स खाली पडते. आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती एक यश लाभतंय. ते म्हणजे शोएब बाद होत्या दीपक कडव यांना. आता समीकरण बघा 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 23 धावा. आस्किंग रेट आहे या ठिकाणी 11.50. 3 षटकं संपलेली आहेत. ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानात गेलेली आहे. आणि इथे मात्र पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासते. जरी आपण पाहिलं तर रात्र असली तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भरपूर एनर्जी वेस्ट होत असते. मैदानात खेळत असताना भरपूर दमछाक होत असते आणि पिण्याच्या पाण्याची नितांत गरज सातत्याने भासत असते. आणि आपण पाहिलं तर विराट कोहली यांचं जे पाणी आहे ते फ्रान्समधून येतं आणि तब्बल 500 रुपये लिटरची एक बॉटल असते एव्हियन या कंपनीची. आणि विराट कोहली फ्रान्सवरून पाणी मागवत असतात. आणि त्या पाण्याचं वैशिष्ट्य प्रत्येक म्हणतं की इतकं महाग पाणी का पित आहेत. त्या पाण्यामुळे खरं तर वेट नियंत्रित राहतं. एनर्जी साबित राहते आणि ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे फिटनेसवर नेहमीच विराट कोहलीने भरपूर काम केलेलं आहे. भरपूर मेहनत घेतलेली आहे. आणि 500 रुपये लिटरचं पाणी फ्रान्सवरून येत असता. अशी भरपूर महागड्या गोष्टी जगामध्ये आहेत. आणि त्याहीपेक्षा आपण जर पाहिलं तर त्याहीपेक्षा महागडं पाणी देखील आहेत. काही बॉटल्स अशा आहेत आपण पाहिलं तर ज्या सोन्याच्या बॉटल्स आहेत त्यांना हिऱ्यांचं वर्क त्यावर केलेले आहेत. आणि त्या बॉटलमधलं पाणी देखील भरपूर महाग आपल्याला पाहायला मिळत असतं.
त्या दरम्यान शरीफ उबेरे साहेबांचं शुभागमन झालं व्यासपीठावरती. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, जास्त वेळ करू नका. दत्ता मामा पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल शेळगावचे एक अत्यंत चांगले खेळाडू आहेत. त्यांचे सुपुत्र देखील रोहन खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि दत्ता मामा यांचं फार मोठी भूमिका आम्ही VPL मध्ये पाहत असतो. व्यासपीठाची जबाबदारी असेल, पंचांची भूमिका असेल आणि अधून मधून नक्कीच सूत्रसंचालन देखील ते करत असतात आणि या विभागामध्ये कॉमेंट्री देखील ते अधूनमधून छोट्या मोठ्या स्पर्धांना करत असतात. जाऊया मॅचच्या दिशेने. करायचे आहेत 23 धावा, चेंडू शिल्लक आहेत 12. कोण जिंकणार इथून, दामत की इनगाव? स्पीड लवकर वाढवा प्लीज, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. इनगाव संघ प्रत्येक चेंडूवरती एकत्र येऊ नका. गोलंदाजी मार्ग गोलंदाज स्वप्नील कडव. पहिल्या स्पेल मध्ये धावा दिल्या होत्या 10, जेव्हा सांघिक दुसरं षटक त्याने हाताळलं होतं. आता 12 चेंडू 23 धावा होण्यापासून इनगावला रोखाव्या लागतील, कारण अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई दामत वर्सेस इनगाव निमित्त आहे. फ्रेंड चषक आणि ठिकाण आहे शाहबाज अजी अहमद स्टेडियम, गोरेगाव. 4 बंधुराजांची ही जागा आपण पाहिले तर खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. हा चेंडू फुल टॉस होता. इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळतायत. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. व्हॉट अ शॉट. खूप मोठी गॅप होती बघा त्या ठिकाणी. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, नंतर लॉंग ऑफच्या अगदी मधोमध स्ट्रेटशी लॉंग ऑनला तुम्ही पाहिला हा चेंडू गेला होता आणि त्यानंतर 4 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. आणि ते मात्र स्वप्नील कडव यांचं स्वागत केले. फलंदाज आपण पाहतोय अबिदला जीवनदान 2 वेळा दिलं होतं आणि तोच अबिद आता मात्र या मैदानावरती कर्दन काळ ठरतोय इनगाव संघाचा. हा चेंडू हवेत आहे. झेल कोण घेणार, मात्र खूप लांब होते क्षेत्ररक्षक. सुदैवाने नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू लँड झाला. नशीब बलवत्तर आहे. जणू काय दामत गावातून निघताना अबिदने नशिबाशी हात मिळून आला होता की काय, कारण नशीब त्याची साथ देते. आणि असं म्हणतात, हिंदीमध्ये म्हणतात की किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि अबिद मात्र इथे 2 जीवनदाना त्याला मिळाली होती आणि आता देखील आपण पाहिलं तर हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. मिस टायमिंग झालं होतं आणि 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या आहे 28. इथे मात्र चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला कमबॅक स्वप्नील कडव करतायत डॉट चेंडूने. 28 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर करायचे आहेत त्या 17. 9 चेंडू 17 धावा. सामना खूप क्लोज येतोय आणि दोन्ही संघाचे समर्थक भरपूर संख्येने एन्जॉय करतायत. दामतचे देखील भरपूर प्रेक्षक तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहताना आपण नक्कीच अनुभवू शकाल. हा चेंडू बाहेर निघाला. टप्पा पडल्यानंतर खूप चांगला कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्या. नंतरच्या 2 चेंडूमध्ये बघा 2 डॉट चेंडू फेकल्यात आणि इनगावचा आवाज वाढतोय. उजव्या बाजूला इनगावचे प्रेक्षक आलेले आहेत आणि इनगावचे माजी क्रिकेटपटू म्हटलं तर वावगड ठरणार नाही DK जे डोंबिवलीला स्थायिक झालेले, काल त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. नवीन चेहरे येतात, जुने खेळाडू मात्र निवृत्तीकडे वळतात. इथे मात्र मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. अबिदची साथ नशिबाने सोडलेली आहे आणि खूप चांगला ब्रेक थ्रू मिळालेला. अबिद बॅक टू द पॅव्हिलियन. त्या दरम्यान शाहीजी उबेर यांचं शुभागमन होतोय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे फ्रेंड चषक 2019 मध्ये. तर गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आणि गोरेगाव बॉईज आयोजित फ्रेंड चषक तुम्ही पाहतायत. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम. फ्रेंड्स ट्रॉफी उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल. या ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. ब्लॅक अँड गोल्डचं एक सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख रक्कम आणि सुंदर अशी फ्रेंड्स ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 आणि त्याचबरोबर एक सुंदर अशी फ्रेंड्स ट्रॉफी. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000. सुंदर अशी फ्रेंड्स ट्रॉफी आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकने. सिटी 100 ची बाईक
जे आम्हाला लाभलेले अजिंक्य शेलार यांच्या वतीने त्यांचा देखील आभार व्यक्त करायला हवा. कोण ठरेल सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा चौथ्या रात्रीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना कूलर व चषक या ठिकाणी देण्यात येणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू सुरेख होता. काय कमबॅक केले बघा. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. स्वप्नील कडवने पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या आणि नंतरच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव न देता एक गडी बाद केलाय आणि या सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. आणि इनगाव संघाने दामत संघासमोर आता मात्र खूप मोठं आव्हान निर्माण केले. 6 चेंडूत करायचे आहेत इथून विजयासाठी 17 धावा. 17 धावा करायच्या आहेत. होणार का? मात्र अमरनी 15 धावा केल्या होत्या 6 चेंडूमध्ये याच मैदानावरती GPL मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. अजूनही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे. अल्तोमेशने 6 चेंडूत 6 धावांची गरज असताना 6 फुलटॉस टाकून देखील 6 धावा करू दिल्या नव्हत्या. हा देखील रेकॉर्ड आहे बघा. 6 चेंडूत 6 फुलटॉस टाकले होते तरी देखील 6 धावा झाल्या नाही. आणि फुलटॉस म्हटलं की त्या चेंडूवरती मोठा फटका येणार. मात्र समोरच्या संघाला अक्षरशः नामोहरम करून टाकलं होतं गोलंदाज अल्तमेशने. ईशान 11 साठी खेळत होते. 6 चेंडू 17 धावा. इथे हुक करण्याचा प्रयत्न होता. बबलू आलेत बॅटिंग साठी आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इनगावचा आवाज वाढलाय. मगाशी दामतचा आवाज वाढला. पहिल्या 2 चेंडू होती स्वप्नील कडवच्या जेव्हा 6 धावा आल्या आणि नंतर स्वप्नील कडवने मात्र एकही चेंडू बॅटवर व्यवस्थित येऊ दिला नाही. तर डॅनी या ठिकाणी येत आहेत. रोहन जाधव येत आहेत. रोहन जाधव यांना देखील इन ऍक्शन मध्ये उद्या पाहाल. निलेश जाधव उर्फ डॅनी अधून मधून समालोचन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर 5 चेंडू 17 धावा बबलू आहेत. तर बघूया बबलू कशा प्रकारे फेस करतायत पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र स्ट्राईक हवी होती. फलंदाज बाद होत आहे. धावचीच्या रूपाने लागतोय. आणखीन एक धक्का दामत या संघाला. असं वाटलं होतं 2 चेंडू 6 धावानंतर दामत संघ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करतोय. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर जेव्हा 10 चेंडूत करायच्या होत्या त्यांना 17 धावा तेव्हा 4 चेंडू डॉट गेले शेवटचे. एक गडी देखील त्यात बाद झाला आणि आता समीकरण बघा येऊन ठेपले ते म्हणजे 4 चेंडूत 17 धावा करायच्या आहेत. फलंदाज बाद झाले. यावेळेस आपण पाहतोय बबलू. बबलू म्हटल्यानंतर आम्हाला आठवतात पडग्याचे वंडर बॉय जे कुक्षे संघाचे जबरदस्त खेळाडू आहेत. सलग 3 वर्ष उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. सलग 3 वर्ष कुक्षे संघ जो पडग्यामधला एक ताकदवर संघाची निवड झाली. आणि यंदा मात्र महेंद्र मागे जे वाशेरी संघाचे आहेत. पडगामध्ये देखील जबरदस्त क्रिकेट खेळलं जातं. बोरिवली सारखा एक जबरदस्त संघ आहे. त्यानंतर तळवली सारखा संघ आहे. पडगाचा देखील संघ आहेत. भरपूर संघ आहेत. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. ते मात्र थोडीशी चूक झाली. 2 धावा होणार का? इथे मात्र क्षेत्ररक्षक थ्रो खूप चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने. मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करता आला नाही गोलंदाज केतनला. आणि धावसंख्या धावफलकावरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 31. 14 धावा करायच्या आहेत 3 चेंडूमध्ये. 2 षटकार 1 डबल्स या ठिकाणी यायला हवी किंवा 3 चौकार मारून होणार नाही. 2 षटकार मारावेत लागतील. तर 1 चौकार लगावून 2 चौकार लगावून 1 षटकार देखील मारला तरी देखील सामना जिंकता येईल. हा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये पॅरलल फ्लॅट षटकार. व्हॉट अ शॉट. संघर्षमय सिक्सर. सामना सोडला नाही. तामत संघाचे फलंदाज सांगतायत. फलंदाज आहेत 7 आणि 7 ने मात्र इथे काय प्रतिसाद दिलाय चेंडूवरती. शहाद आहेत 6 आहेत. तर 6 आहेत बघा या ठिकाणी रमेश आपण 7 लिहिले तर 6 आहेत. आणि 6 ने मात्र इथे काय जबरदस्त स्ट्रोक लगावलेला आहे आणि सामन्यामध्ये थरार नाट्य निर्माण केलंय. इनगाव संघासाठी धोक्याची घंटा वाजवलेली आहे 6 ने. आता 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 8 धावा.
7 स्ट्राईकला पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक षटकार इलाका तुम्हारा धमाका हमारा आता टाळ्यांचा गजर दामदचे समर्थक करतायत इनगावचा आवाज बंद झालाय का होणार नाही मात्र अजूनही सामना बॅलन्स आहे एक चेंडू 2 धावा करायच्या आहेत कंपल्सरी कराव्या लागतील ज्या सहादने विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे एक चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग नियम आहे आणि या सहादने मात्र या सामन्याला संजीवनी प्रदान करून दिलेली आहे या सहादने दाखवून दिले की हा सामना सोडला नाही आणि हा सामना आम्ही जिंकू शकतो आणि सामना जिंकू दे कुणी मैदानात कुणी जायचं नाही अन्यथा लक्षात ठेवा प्रेक्षकांना विनंती आहे कुणी मैदानात जाऊ नका आणि नियमांचं उल्लंघन करू नका तर 7 साठी 2000 रुपये शफिक खोत यांच्याकडनं आणि 2 धावा करायच्या टाळ्यांचा गजर होऊन द्या या सामन्यासाठी एक चेंडू 2 धावा अस्तित्वाची लढाई संघर्षाची लढाई सन्मानाची लढाई कोण जिंकणार दामद के इनगाव हा एक चेंडू ठरवेल या सामन्याचं भवितव्य हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना दोन्ही संघाचे प्रेक्षक करतायत देवाची मनोकामना मात्र देव देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगता जावला मेहनत केलेली आहे मात्र फक्त 2 धावा करायच्या आहेत कंपल्सरी एक चेंडू 2 धावा हा चेंडू स्वीप केलाय चेंडू मागे गेलाय पहिली धा पूर्ण केलाय आणि दुसरी धा होणार का आणि 2 धावा पूर्ण केल्यात नदी मेडल करून 5000 रुपये 7 साठी वड मॅच टाळ्यांचा गजर दामद संघासाठी अक्षरशः तोंडातून घास जबड्यातून घास खेचून काढलेला आहे दामद संघाने इनगावच्या आणि तब्बल 5000 रुपये आणि त्याच्या आधी 2000 रुपये देखील आले होते टाळ्यांचा गजर 7 साठी याला म्हणतात योद्धा याला म्हणतात